नानखटाईसारखी एकदम क्रिस्पी अशी आपण शंकरपाळी बनवूया, तेही एकदम नवीन ट्रिकनी. तेलकटही होणार नाही, तोंडात ठेवताच विरघळेल आणि तेही भरपूर लेयरच्या. तर चला तर बघूया. तर सर्वात पहिला आपल्याला मेजरमेंट बघूया आपण. 1 वाटी आपल्याला घ्यायचं आहे तूप आणि त्याच 1 वाटीने घ्यायचं आपल्याला पिठी साखर. ज्याला गोड हवा असेल त्याने 1.5 वाटी घेतलं तरी चालेल. तर चला 1 वाटी आपल्याला पिठी साखर टाकूया आणि 1 वाटी तूप आणि त्याला आपण आता व्यवस्थित असं फेटून घेऊया. फ्लफी बनवूया, एकदम फ्लफी. जेवढं फ्लफी होईल तेवढे छान आपले लेयर सुटतील आपल्या शंकरपाळ्यांना. तर चला आता मी मस्त असं फेटून घेत आहे. तर आपण जेवढे छान फेटू तेवढे आपले शंकरपाळ्या मस्त होणार आहेत. तर चला आपण एक मोठे आता टोपले घेऊया ज्यात आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे. तर आपल्याला ह्यात 4 वाट्या टाकायचा आहे मैदा. तर ते पण मोठ्या वाट्यानेच टाकायचं आहे. जसं नानखटाईसारखी असते तीच प्रोसेस आहे, फक्त आपल्याला त्याचे शंकरपाळ्या करायचे आणि 1 नंबर होतात, खूप छान होतात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघू शकता आता मी त्याच वाटीने मेजरमेंट करून त्यात टाकत आहे मैद्याचं पीठ. 4 टाकून मी त्यावरून अजून थोडंसं नॉर्मली टाकलेलं पीठ. तर भरपूर म्हणजे 1 किलोच्या पॅकेटमधून फक्त थोडंसं 1 अर्धी वाटी एवढं पीठ राहिलेलं. तर 1 वाटीचं मेजरमेंट सारखंच आहे बघा, एकदम सिंपल पण आहे. तर इलायची पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की गोडव्यामध्ये थोडं मीठ असलं ना एकदम बॅलन्स होत असतं बघा गोड. त्यामुळे आता ते टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व तूप आणि साखर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर जेवढं छान आपण मिक्स करू तर बघू शकता अशी मुठ्ठी बनली की समजायचं आपलं पीठ एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे. आता त्यात तुम्ही दूध टाकू शकता किंवा पाणी पण टाकू शकता. मी दूध टाकून असं मळून घेत आहे. दूध टाकलं ना इतके छान लागतात शंकरपाळ्या, खूपच छान लागतात. तर चला आता मी दूध टाकून छान असे पीठ मळून घेत आहे. तर पीठ आपल्याला असं जोर लावून असं मिक्स करायचं नाही, पीठ आपल्याला हलक्या हाताने फक्त छान असं मळून घ्यायचं आहे. तर 1 वाटी दूध लागून गेलेलं आहे, वरून मी थोडंसं पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर पीठ आपल्याला फक्त असं जोडून घ्यायचं आहे, जोर लावून मळून घ्यायचं नाही. तर बघू शकता मी असं व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे पीठ आता. तर बाहेर खूप आवाज चालू आहे, त्या आवाजाला जरा इग्नोर करा आणि माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. तर बघू शकता माझं झालेलं आहे आता मळून. तर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे पीठ आणि लगेच आपल्याला बनवायला घ्यायचं आहे. तर आपल्याला पिठाचे 3 ते 4 गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपल्याला जास्त असं जोर लावून व्यवस्थित असं नरम करत बसायचं नाही. जसं आहे पीठ तसंच आपल्याला थोडं जोडून व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहेत पोळ्या. आणि इतके छान होतात ना, म्हणजे आपल्याला तळायच्या पहिलाच लेअर सुटतात त्या ह्याला. तर बघू शकता आता आपल्याला कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत 4 साईडचे. आणि एका साईडला माझं आता शंकरपाळ्या तळायचे पण चाललेलं आहे आणि एका साईडला मी बनवत पण आहे. तर बघू शकता मस्त असे आपल्याला छोटे छोटे छान असे शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत. तर शंकरपाळ्याची पोळी लाटताना आपल्याला मीडियम जाड ठेवायची आहे, जास्त पातळ अशी लाटायची नाही. तर तुम्हाला मी दाखवते, बघू शकता तुम्ही एकदम अशी मीडियम साईजची ठेवायची आणि त्याची बघा तुम्ही दुप्पट तिप्पट आपली शंकरपाळी फुगती. आणि तर स्लो टू मीडियम गॅसवर आपल्याला शंकरपाळी मस्त असे क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत. तर शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.